गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे विश्वाच्या ऊर्जेशी आपल्याला जोडणारे एक माध्यम आहे. ग्रहांच्या हालचाली समजून घेण्यापूर्वी आपण आजच्या शुभ पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा तुमच्या मनातील विचार नक्की सांगा. आज मंगळवार 4 ऑगस्ट 2026. आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी ही भगवान कार्तिकेयांना समर्पित असून ती विजय आणि यशासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज रेवती नक्षत्र आहे, जे मनाला शांती आणि नवीन दिशा देते. संध्याकाळी 7:34 धृती योग असेल, जो कामात स्थिरता आणि संयम राखण्यास मदत करतो. आजचा सूर्योदय सकाळी 5:59 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:07 होईल. दुपारी 3:50 पासून ते संध्याकाळी 5:29 राहू काळ असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळा आणि आजचा शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 पासून 12:59 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूय आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 4 ऑगस्ट 2026 मंगळवार. आज चंद्र तुमच्या 12व्या भावात मीन राशीत आणि रेवती नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्पादक आणि ऊर्जेने भरलेला असेल. तुमच्या राशीत आज एकाग्रता आणि कामाचा उत्साह ओतप्रोत असेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला एक मोठी संधी चालून येईल, जी तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ शकते. ही संधी अजिबात सोडू नका, कारण ती तुमच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि शांत राहील. संध्याकाळी प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. शाळकरी मुलांनी आज अभ्यासात एकाग्रता ठेवावी, तर तरुणांनी प्रेमसंबंधात घाई न करता संयम बाळगावा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी उत्तम आहे. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, तर व्यावसायिकांना नवीन गुंतवणुकीतून फायदा होईल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः पायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. आज पिवळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे आणि सकाळी 8 ते 10 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा, यामुळे मनातील नकारात्मकता दूर होईल. एक महत्त्वाची सूचना, आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः आर्थिक व्यवहारात सावध राहा. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात कष्टाचे फळ मिळण्यासाठी नशिबाची साथ जास्त महत्त्वाची आहे की स्वतःची मेहनत? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शक्य असल्यास QR कोडद्वारे सहकार्य करा. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 4 ऑगस्ट 2026 मंगळवार. आज चंद्र तुमच्या 11व्या भावात म्हणजेच मीन राशीत आणि रेवती नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा संमिश्र आहे. तुमच्या मनात आज पार्टी किंवा मौजमजेचे विचार जास्त असतील, ज्यामुळे कामात एकाग्रता राखणे कठीण जाऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या वागण्यावर आणि कृतींवर विशेष लक्ष द्यावे लागेल, कारण तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे करिअरमध्ये कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. आजचा दिवस आध्यात्मिक कार्यात घालवणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा इतर गोष्टींकडे लक्ष देणारा आहे, त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस उत्साहाचा आहे, पण प्रेमसंबंधात घाईघाईने निर्णय घेऊ नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात व्यस्त राहण्याचा आहे, पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरदार आणि व्यावसायिकांनी आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेणे टाळावे, कारण आज एकाग्रतेचा अभाव आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज शांत राहावे आणि शक्य असल्यास ध्यान करावे. आजचा शुभ रंग जांभळा आहे आणि दुपारी 1 ते 2 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा अन्नदान करा.
यामुळे मनातील अस्वस्थता दूर होईल. आजचा माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कष्टापेक्षा नशिबाची साथ जास्त महत्त्वाची असते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 4 ऑगस्ट 2026 मंगळवार. आज चंद्र तुमच्या दशम भावात म्हणजेच मीन राशीत आणि रेवती नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीस्वामी बुध ग्रहाची स्थिती आणि मीन राशीतील चंद्राचा प्रभाव यामुळे आज तुम्हाला जीवनात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पण लक्षात ठेवा, ही आव्हाने तुम्हाला तोडण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला घडवण्यासाठी आहेत. आजचा मंत्र आहे स्वतःवर विश्वास ठेवा. आर्थिक बाबतीत आजचा दिवस थोडा कठीण असू शकतो, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा आणि भविष्यासाठी बचत करण्यावर भर द्या. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. फक्त संयम ठेवा. विविध वयोगटांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते, त्यामुळे ध्यानधारणा करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. नवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवा. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आज थोडा तणाव जाणवू शकतो. जोडीदाराशी संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा. घाईघाईने कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घरगुती कामात व्यस्त राहण्याचा आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. पण आर्थिक व्यवहारात सावध राहा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः पचनसंस्थेशी संबंधित तक्रारींकडे लक्ष द्या. आजचा शुभ काळ दुपारी 4 ते 5 या दरम्यान आहे. आज लाल रंगाचे कपडे परिधान करणे तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा अन्नदान करा. आजचा माझा तुम्हाला प्रश्न, तुमच्या आयुष्यातील अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला दररोज सकाळी उठल्यावर सकारात्मक ऊर्जा देते? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 4 ऑगस्ट तुमच्यासाठी थोडा संयमाचा आणि सावधगिरीचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानातून मीन राशीत आणि रेवती नक्षत्रात भ्रमण करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात काहीशी अस्वस्थता किंवा चिडचिड निर्माण होऊ शकते. आजच्या ग्रहांच्या स्थितीनुसार तुमच्या राशीवर काहीसा नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाशीही बोलताना अत्यंत विचारपूर्वक आणि नम्रपणे बोला. आजचा दिवस तुमच्यासाठी मुत्सद्देगिरीचा आणि संयमाचा आहे, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. काळजी करू नका, हा एक तात्पुरता काळ आहे आणि लवकरच निघून जाईल. आज पांढरा रंग तुमच्यासाठी खूप शुभ आहे. तो परिधान केल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. दुपारी 2 ते 4 या वेळेत तुम्हाला काही चांगले अनुभव येऊ शकतात, त्यामुळे या वेळेचा सदुपयोग करा. आज एक विशेष उपाय म्हणून जुन्या मित्रांशी संपर्क साधा आणि त्यांच्याशी गप्पा मारा. यामुळे तुमचे मन हलके होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे, मात्र मनातील गोंधळ दूर करण्यासाठी ध्यान करा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस नात्यात गोडवा टिकवून ठेवण्याचा आहे. घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. गृहिणींनी आज घरातील कामात स्वतःला गुंतवून ठेवावे, ज्यामुळे नकारात्मक विचार दूर राहतील. नोकरी आणि व्यवसायात आज कोणाशीही वाद घालणे टाळा. शांत राहणेच तुमच्या हिताचे ठरेल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास संध्याकाळी थोडा वेळ शांत बसावे. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा थंड पेय द्या. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला दररोज नवीन माहिती देण्यास प्रेरित करतो. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 4 ऑगस्ट 2026
मंगळवार तुमच्यासाठी एक अत्यंत शांत आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 8व्या भावात म्हणजेच मीन राशीत आणि रेवती नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीस्वामी सूर्याची स्थिती कर्क राशीत असल्याने तुम्हाला सध्या मानसिक विश्रांतीची नितांत गरज आहे. तुम्ही खूप काळापासून कामाच्या व्यापात अडकलेले आहात. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तुमच्या आयुष्यातील गुंतागुंतीच्या समस्यांपासून दूर जाऊन थोडा वेळ स्वतःसाठी काढा. आजचा दिवस शांत वातावरणात ध्यानधारणा करण्यासाठी सर्वोत्तम आहे. अतिकामाचा ताण तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो. त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देणे ही तुमची जबाबदारी आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन, विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा आत्मचिंतनाचा आहे. जर तुम्हाला अभ्यासात एकाग्रता मिळत नसेल, तर जबरदस्ती करू नका. थोडा वेळ ध्यान करा. तरुण आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस कामाचा ताण कमी करण्याचा आहे. आज नवीन जबाबदाऱ्या घेण्यापेक्षा जुन्या कामांचा आढावा घ्या. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. आज कोणताही मोठा आर्थिक व्यवहार किंवा नवीन गुंतवणूक टाळा, कारण ग्रहांची स्थिती आज तुम्हाला विश्रांतीचा सल्ला देत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. पोटाचे विकार किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हलका आहार घ्या आणि शांत राहा. आजचा शुभ रंग गडद निळा आहे आणि सकाळी 9 ते 11 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज एक सत्कार्य म्हणून एखाद पुस्तक वाचा किंवा कोणाला तरी ज्ञान द्या. हे तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. राहूचा प्रभाव या वर्षी तुमच्यावर जास्त आहे. त्यामुळे संरक्षणासाठी एखादे अभिमंत्रित कवच जवळ ठेवा. मित्रांनो, आजचा माझा प्रश्न असा आहे, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम महत्त्वाचे आहेत की योग्य वेळी घेतलेली विश्रांती? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 4 ऑगस्ट 2026 मंगळवार. आज चंद्र तुमच्या सप्तम भावात म्हणजेच मीन राशीत आणि रेवती नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कामाच्या व्यापातून सुट्टी घेऊन आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याचा आहे. ग्रहांची स्थिती पाहता आज तुम्ही तुमच्या कामाच्या चिंता बाजूला ठेवून कुटुंबाला प्राधान्य दिले पाहिजे. रेवती नक्षत्रातील चंद्राचा प्रभाव तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक संवेदनशील बनवेल. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना प्रेमाची आणि उबदारपणाची गरज आहे. आजचा दिवस तुमच्या नात्यातील बंध अधिक घट्ट करण्यासाठी उत्तम आहे. शक्य असल्यास कुटुंबासोबत एखादी छोटी सहल किंवा पिकनिकचे नियोजन करा. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मात्र शनीची मीन राशीतील उपस्थिती तुमच्या प्रगतीचा वेग थोडा मंद करू शकते. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेणे टाळा. संयम ठेवा आणि नवीन छंद जोपासण्यावर भर द्या, ज्यामुळे तुम्हाला आंतरिक आनंद मिळेल. आज पिवळाच किंवा सोनेरी रंग तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान ठरेल. दुपारी 4 ते 5 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. एक महत्त्वाची सूचना, आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः घरातील मोठ्या व्यक्तींशी बोलताना नम्रता ठेवा. आजचा तुमचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कष्टापेक्षा नशिबाची साथ जास्त महत्त्वाची असते का? तुमच्या उत्तराची कमेंटमध्ये वाट पाहतोय. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, आज 4 ऑगस्ट 2026 मंगळवार तुमच्यासाठी एक अतिशय प्रसन्न आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय दिवस असणार आहे. आज चंद्र तुमच्या षष्ठ भावात म्हणजेच मीन राशीत आणि रेवती नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. आज तुम्हाला कोणतेही मोठे किंवा कठीण काम करण्याची इच्छा नसेल, पण तरीही तुमचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी असेल की तुम्ही संध्याकाळच्या सामाजिक कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घ्याल. तुमचे बोलणे आणि वागणे इतके मोहक असेल की लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. हा काळ तुमच्यासाठी सामाजिकदृष्ट्या खूप धावपळीचा असला तरी तुम्हाला तो नक्कीच आवडेल. आजच्या दिवशी मिळणारे शांततेचे क्षण तुमच्या तणावावर उत्तम उपाय ठरतील. त्यामुळे आनंदी राहा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस असा असेल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा इतर उपक्रमात जास्त रस घेण्याचा आहे. पण महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करू नका. तरुण वर्गासाठी आजचे आकर्षण आणि करिश्मा तुम्हाला नवीन मित्र मिळवून देईल. पण कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण प्रसन्न ठेवणारा आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस कामाच्या व्यापापेक्षा नेटवर्किंगसाठी चांगला आहे. नवीन लोकांशी ओळख वाढवा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. रेवती नक्षत्रातील चंद्राच्या प्रभावामुळे पायांच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे जास्त चालणे टाळा. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते आज पांढरा रंग तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. दुपारी 2 ते 3 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला काही मानसिक अडथळे जाणवू शकतात. त्याठी 7 मुखी रुद्राक्ष धारण करणे किंवा योग्य रत्नाचा वापर करणे फायदेशीर ठरेल. नियमित व्यायाम करणे आज तुमच्यासाठी अनिवार्य आहे. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशिबाच्या साथ महत्त्वाची की स्वतःची मेहनत? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा आणि जर शक्य नसेल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 4 ऑगस्ट तुमच्यासाठी संयम आणि धोरणीपणाचा दिवस आहे. चंद्र मीन राशीत आणि रेवती नक्षत्रात असल्यामुळे तुमच्या स्वभावात एक प्रकारची शांतता आणि सावधगिरी दिसून येईल. आज तुम्ही वैयक्तिक असो वा व्यावसायिक, प्रत्येक गोष्टीत खूप विचार करून पावले उचलाल. ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. भविष्याचे नियोजन करण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे. जर तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत काही वाद असतील, तर ते आजच सामोपचाराने मिटवून घ्या. कारण नात्यातील कटुता तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकते. कामाच्या व्यापातून वेळ काढून आज आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवा. हे क्षण तुम्हाला मानसिक बळ देतील. आजचा तुमचा भाग्यशाली रंग गुलाबी आहे. दुपारी 3 ते 4:30 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. मात्र एक सावधगिरीचा इशारा, आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कारण फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शनीच्या प्रभावामुळे आयुष्यात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे शांत राहण्यासाठी आज सुश्राव्य संगीत ऐका. हे तुमच्यासाठी उत्तम औषध ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता वाढेल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस नात्यात स्पष्टता आणणारा आहे. गृहिणींनी आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज प्रवासात काळजी घ्यावी. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी संयम जास्त महत्त्वाचा की धाडस? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 4 ऑगस्ट 2026 मंगळवार तुमच्यासाठी एक अत्यंत उत्साही आणि टीमवर्कचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून 4थ्या स्थानी म्हणजेच मीन राशीत आणि रेवती नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात एक वेगळीच सकारात्मकता आणि उत्साह असेल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आज तुम्हाला जाणवेल की काही कामे एकट्याने करण्यापेक्षा टीमसोबत केल्यास अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. तुमच्यातील उत्साह आणि कामाप्रती असलेली निष्ठा पाहून तुमचे वरिष्ठ नक्कीच प्रभावित होतील, ज्यामुळे भविष्यात बढती किंवा पगारवाढीचे मार्ग मोकळे होतील. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या धनु राशीच्या व्यक्तींना परदेशातील प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे. मात्र हे काम सुरुवातीला थोडे संथ गतीने पुढे जाईल, त्यामुळे संयम ठेवा. आजच्या दिवशी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी रात्री 11 ते 12 ही वेळ अत्यंत शुभ आहे. आज फिकट रंगाचे कपडे परिधान केल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. आजचा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना. सावधगिरी म्हणून आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. आजचा प्रश्न, तुमच्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे ज्याबद्दल तुम्ही आज देवाला मनापासून धन्यवाद देऊ इच्छिता? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून
आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 4 ऑगस्ट 2026 मंगळवार तुमच्यासाठी एक अतिशय सकारात्मक आणि प्रगतीचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 3ऱ्या भावात म्हणजेच मीन राशीत आणि रेवती नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला कीर्ती आणि आर्थिक यश मिळण्याचे उत्तम योग आहेत. आजचा दिवस तुमच्या मनात असलेल्या कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी सर्वोत्तम आहे. तुमच्या राशीस्वामी शनीची मीन राशीतील स्थिती तुम्हाला शिस्तबद्ध बनवत आहे, तर कर्क राशीतील सूर्याचा प्रभाव तुमच्यातील नेतृत्व गुण अधिक प्रखर करत आहे. आज तुम्हाला जीवनात पुढे जाण्यासाठी योग्य प्रेरणा मिळेल आणि यशाचा मार्ग स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, यशाच्या शिखरावर असताना अहंकाराला थारा देऊ नका, कारण तुमचा गर्व तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतो. आजच्या दिवशी कोणत्याही वादविवादापासून दूर राहा, कारण अनावश्यक चर्चा तुमच्या मानसिक शांततेचा भंग करू शकतात. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमची एकाग्रता वाढेल. अभ्यासातील कठीण विषय समजून घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द ठेवा. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आजचा दिवस आनंदी आहे. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. मात्र रागावर नियंत्रण ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि घरातील वातावरण आनंदी ठेवा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. विशेषतः सांधेदुखी किंवा पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ रंग जांभळा आहे, जो तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढवेल. संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकता किंवा महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा. आजचा माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्या मते आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम महत्त्वाची की नशिबाची साथ? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 4 ऑगस्ट 2026 मंगळवार तुमच्यासाठी सकारात्मक आणि प्रगतीचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीतून मीन राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात एक प्रकारची शांतता आणि आनंदाची भावना निर्माण होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही काही काळापासून व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस त्यासाठी अत्यंत शुभ आहे. या गुंतवणुकीमुळे तुमची आर्थिक स्थिती केवळ स्थिरच होणार नाही, तर तुम्हाला भविष्यात मोठा नफाही मिळवून देईल. या प्रयत्नांमुळे तुम्हाला वैयक्तिक आयुष्यातही खूप आनंद मिळेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा, कारण मंगळाच्या प्रभावामुळे काही वेळा विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप छान आहे. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने मनातील गैरसमज दूर होतील. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या कामात आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्यात जाईल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. गुंतवणुकीचे निर्णय आज फायदेशीर ठरतील. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः चालताना किंवा प्रवासात सावधगिरी बाळगा. आज एक सत्कार्य म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा, कारण कौटुंबिक सहवास तुम्हाला मानसिक बळ देईल. आजचा शुभ रंग जांभळा आहे आणि सकाळी 10 ते 11 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या ग्रहाचा प्रभाव सर्वात जास्त जाणवतो असे वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल,
तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 4 ऑगस्ट 2026 मंगळवार तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि आत्मविश्वासाने भरलेला दिवस आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच मीन राशीत आणि रेवती नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात एक प्रकारची स्पष्टता आणि उत्साह असेल. आज तुम्ही लोकांशी संवाद साधताना अत्यंत प्रभावी आणि स्पष्ट राहाल, ज्यामुळे तुमचे म्हणणे इतरांना सहज पटेल. आज तुमचे निर्णय घेण्याचे कौशल्य उत्तम असेल, त्यामुळे महत्त्वाच्या कामांचे नियोजन आजच करा. ज्या कामांमध्ये बारकावे आणि सूक्ष्म लक्ष देण्याची गरज आहे, ती कामे आज पूर्ण करा, कारण ग्रहांची स्थिती तुम्हाला त्यात यश मिळवून देईल. मात्र, शनीचा प्रभाव तुमच्या राशीवर असल्याने आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेम आणि मैत्रीच्या नात्यात गोडवा आणणारा आहे. गृहिणींनी आज घरातील कामात थोडा बदल करून स्वतःसाठी वेळ काढावा. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी संवाद साधताना नम्रता ठेवावी. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना घाई करू नये. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास हलका आहार घ्यावा. आजचा शुभ रंग जांभळा आहे. सकाळी 10 ते दुपारी 12:30 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून घरीच पौष्टिक जेवण बनवून ते गरजूंना द्या. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आजचा माझा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात नशिबापेक्षा कष्टाला जास्त महत्त्व आहे की कर्माला? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे.